स्वतः जर आपल्याला एक्झामिन करायचं असेल, म्हणजेच 2 मिनिटात जर आपल्याला तोंडाचा किंवा घशाचा कॅन्सर आहे हे जर ओळखायचं असेल, तर ते आपण कसं तपासू शकतो? सो जे जे आपण म्हणतोय की एक स्क्रीनिंग कसं करणार, राईट? सो स्क्रीनिंग ओरल कॅव्हिटीसाठी अनफॉर्च्युनेटली अशी एक काही स्क्रीनिंग तपासणी अजून आलेली नाही आहे. तरी इन केस समजा हॅबिट असेल आणि तुम्हाला चेक करायचं असेल तर आरशासमोर उभं राहून यू कॅन जस्ट चेक फॉर द पॅचेस, म्हणजे व्हाईट पॅचेस किंवा नॉन हिलिंग अल्सर्स हे आपल्याला दिसत आहेत का. ठीक आहे, म्हणजे एकतर जेव्हा ही भीती आली तर पहिली गोष्ट तर ते टोबॅको आणि हे थांबवायला पाहिजे, राईट? नुसतं चेक करून एवढा फायदा होणार नाही जितका तो थांबवून होणार आहे. सेकंड थिंग इज वन्स यू डू दॅट, सेकंड थिंग इज टू इव्हॅल्युएट. मंथली बेसिसवरती यू कॅन हॅव अ लुक की जी आपली बक्कल म्युकोसा आम्ही म्हणतो, म्हणजे गालाचा आतला भाग, त्या स्किनमध्ये किंवा हिरड्यांमध्ये तुम्हाला काही बदल दिसत आहेत का, कुठे काही जखम आहे का, कुठे काही थिक लेअर व्हाईट कलरचा लेअर दिसतोय का ज्याला आपण ल्युकोप्लेकिया म्हणतोय, किंवा कुठे तुम्हाला ब्रश करताना वगैरे ब्लिडिंग होत आहे का, जेव्हा आपण रिन्स करतो माउथ तर काही रेड कलरचे आपल्याला टिंज दिसतोय का. सो ऑल दिस कॅन हॅव अ व्हेरी सटल सिम्पटम्स ऑफ ओरल कॅव्हिटी कॅन्सर. मग समजा जास्तच आपल्याला संशय किंवा जास्त आपल्याला काळजी वाटत असेल तर डेफिनेटली डॉक्टरांकडे येऊन एकदा चेक करून घ्या. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की युअर आईज वोंट सी वॉट युअर माइंड डज नॉट नो, राईट? आपल्याला दिसतंय पण ते कळत नसेल ना तर ते ॲप्रिशिएट होत नाही. तर डॉक्टरांकडे ती एक स्किल्ड विजन असते की ज्याच्यामध्ये आम्हाला कळतं की बाबा हा बदल जो आहे हा मोर कॅन्सरस वाटतो आणि काही जे आहेत ते नॉर्मल चेंजेस आहेत. सो दॅट इज वन थिंग. अँड काही आता नवीन नवीन स्कॅन्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण ते करू शकतो टेस्टिंग, पण ते एवढे रुटीनली उपलब्ध पण नाही आहेत आणि ते तेवढे ॲक्युरेटही नाही आहेत. सो इट्स बेसिकली being aware, being evaluating your own body routinely, and taking timely guidance from a specialized doctor or a qualified oncologist. ओके. आता डॉक्टर, इतक्या वेगवेगळ्या रुग्णांवर तुम्ही ट्रीटमेंट केलेली आहेत, तर तुमचा ओव्हरऑल कसा एक्सपिरियन्स होता आणि तुम्ही या फील्डमध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे असे बऱ्याच मेमरीज असतील की कशा पद्धतीचे रुग्ण तुम्ही हँडल केले किंवा काय, तुम्ही त्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल? करेक्ट. सो आय विल एक हेडनेक कॅन्सरचीच केस तुम्हाला सांगतो की म्हणजे असाच यंग मुलगा होता, एक साधारण 24 वर्षाचा, 24. आणि तंबाखू सेवन गुटखा सेवन त्याचं खूप चालू होतं आणि ही प्रेझेंटेड विथ अर्ली हे ओरल कॅव्हिटी कॅन्सर. त्यांना त्याचं ऑपरेशन वगैरे झालं, ते सगळं त्यांनी नेटिव्ह प्लेसला केलं, मला वाटतं सोलापूर का कोल्हापूरचा होता, आणि त्या साईडला त्यांनी ऑपरेशन वगैरे केलं. ही वॉज फाईन, राईट? 2 वर्ष व्यवस्थित झाली. अगेन कॅन्सर रिकर्ड, म्हणजे परत आला, आणि तेव्हा तो पसरून आलेला. पण तेव्हा त्यांनी व्यसन बंद केलं बंद केलं होतं. तो आजार परत आलेला. आता जेव्हा आम्ही तेव्हा तो आमच्या सेंटरला दाखवलं त्याने, तेव्हा आम्ही जेव्हा इव्हॅल्युएशन केलं तर पेट स्कॅन म्हणून एक टेस्ट आम्ही करतो ज्याच्यामध्ये फुल बॉडीचं स्कॅनिंग होतं की नेमका आजार तुमचा कुठे कुठे आहे, तर ते बघण्यासाठी. तर त्यामध्ये आजार खूप पसरला होता, अगदी लंग्स, बोन्स, लिव्हर या सगळ्या ठिकाणी पसरलेला. तर जसं मी म्हटलं आता ही खूप आधुनिक आपल्याकडे उपचार पद्धती आलेल्या आहेत, तर आम्ही त्याची बायोप्सी घेतली. बायोप्सी घेणे म्हणजे त्या जिथे आजार आहे तिथलं एक सॅम्पल घेऊन त्याला आपण चेकिंग करणे किंवा नेमका कोणता आजार आहे, त्याच्यामध्ये कोणते बदल झालेले आहेत, कोणते मॉलिक्युलर म्युटेशन्स आपण फाइंड आउट करू शकतो का. आणि त्यानुसार जेव्हा आम्ही इव्हॅल्युएट केलं तर तेव्हा हा जो रुग्ण होता ह्याच्यामध्ये असे काही बदल होते की त्याच्यासाठी एक विशिष्ट इम्युनोथेरपी आम्ही वापरू शकत होतो, राईट? तर त्या पेशंटला आम्ही किमोथेरपी आणि इम्युनोथेरपीच्या कॉम्बिनेशनवर सुरू केलं, आणि 4 सायकल्स नंतर आम्ही त्याचा स्कॅन केला तर तो स्कॅन ऑलमोस्ट 98% क्लिअर होता, राईट? म्हणजे जो आजार फुफ्फुसामध्ये, लंग्समध्ये, बोन्समध्ये स्प्रेड झालेला तो ऑलमोस्ट आपल्याला कंप्लीट रेमिशन आपण म्हणतो ना, नियर कंप्लीट रेमिशन, की ऑलमोस्ट स्कॅन्स हे खूप चांगले त्याचे आले, त्याची जी पेन आणि ते त्याला खूप होतं ते बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेलं. अँड आय वुड व्हेरी ग्लॅड टू टेल की अजूनही ते पेशंट्स ते इम्युनोथेरपीची ट्रीटमेंट घेत आहेत. त्याची किमोथेरपी आणि इम्युनोची जी कॉम्बिनेशन होती तर आम्ही ते किमोथेरपी बंद केली मग 6 सायकल नंतर, आणि आता इम्युनोथेरपी आणि गोळ्यांवरती तो चांगलं त्याची क्वालिटी ऑफ लाईफ आहे. ही हॅज रिजॉईंड वर्क, तो त्याचं काम आता सुरुवात केलेलं आहे त्याने. सो म्हणजे असे होपफुल खूप आता बरेचसे केसेस दिसतात, आणि अगदी हेडनेक नाही तर ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर, किडनी कॅन्सर
हे सर्व जे कॅन्सर्स आहेत त्यांच्यावरती चांगल्या चांगल्या उपचार पद्धती आलेल्या आहेत. मेन काय आहे की राईट टाईमला राईट दिशा मिळणे. बरोबर. यांना बऱ्याच वेळेस कसं असतं की इम्युनोथेरपीच्या नावाखाली बरेच पेशंट्स मिसगाईड होऊन जातात किंवा राईट त्यांना प्रॉपर वेमध्ये गायडन्स मिळत नाही, वेळ निघून जाते आणि त्यामुळे मग तशा पेशंट्सला आपल्याला म्हणजे तेवढं इम्प्रूव्ह करण्यामध्येही तेवढा वेळ लागून जातो, त्यांचा खर्चही भरपूर झालेला असतो. आपली जी ट्रस्ट आहे ऑन्करेज फाउंडेशन, त्याच्या थ्रू आपण त्यांना हेल्प करण्याचा खूप प्रयत्न करतो. लॉजिस्टिकली, फायनान्शियली आपण त्यांना मदत प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. सो बेसिकली एक होलिस्टिक अप्रोच पेशंटला देणं खूप गरजेचं आहे. नवीन उपचार पद्धती आहेत, पण एक मानसिक त्यांचं जे खच्चीकरण होतं, त्यांना तो धीर देणे, त्यांना वेळच्या वेळी जे काही गरज लागत असेल तशी ती हेल्प करणे, ह्याच्यावरती आपण खूप फोकस करतो ॲट अवर सेंटर्स, दॅट इज द PCC कॅन्सर सेंटर्स.